बालगंधर्वांच्या नावाने या राज्यामध्ये या देशामध्ये गेली 25 वर्ष सातत्याने एक पुरस्कार आयोजित करणं आणि तेही त्यांच्याच गावात जन्मलेल्या शेतकऱ्याच्या घरी जन्मलेल्या आमच्या माने साहेबांनी त्याचं आयोजन करणं साई दिशा प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। आणि यामध्ये कल्पना आणि योजना त्यांची जी आहे ती स्वाभाविकता आपली नाट्यसृष्टी, नाट्यसंगीत, आपली रंगभूमी, मराठी रंगभूमी आणि त्यावर अधिराज्य करणाऱ्या बालगंधर्वांच्या नावाने सर्व क्षेत्रातील कलात्मक क्षेत्रातील व्यक्तींना तो सन्मान देणं ही रंगभूमीची सेवा आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। सर, एकीकडे पाहायला गेलं तर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतलेली, विविध विषयावरती सांगितलं, भाजपवरती पण मोठी टीका केली की कुठेतरी पैशाच्या थैल्या पलटी करतात, ते मतदान एकमेकांमध्ये जे लोक भांडण करतायत, टीका केली। ज्यांना जळीस्थळी पाशाणी कंत्राटदार दिसतात, महापालिकेत सेवेच्या ऐवजी कंत्राटदाराशी मैत्री जे जोपासतात आणि महाराष्ट्रामध्ये विकासाच्या कामाच्या ऐवजी विकासाचं नाही विकासकाशीच ज्यांना चर्चा करावीशी वाटते, त्या नकारात्मक मनोवृत्तीचं सार्वजनिक प्रदर्शन म्हणजे उद्धव ठाकरेजी यांची प्रेस कॉन्फरन्स आहे। यांना विकासाशी लेनदेन नाही, यांना जनतेच्या कामाशी संबंध नाही, यांना विकासाच्या भूमिकेशी लेणं देणं नाही। कंत्राटदार कोण, विकासक कोण, बिल्डर कोण, गुंतवणूकदार कोण यांच्या नावाशी ज्यांचा संबंध जोडला जातो असं उद्धवजी करू नये, बरं नव्हे। सर, आपण पाहिलं तर त्यांनी असं म्हणलं की ज्या प्रकारे झाडांची कत्तल होत आहे त्याला विरोध केलेला आहे। एकंदर त्या ठिकाणी साधू ग्राम जे होते ते दुसऱ्या ठिकाणी बनवण्याची मागणी केलेली आहे। मला वाटतं आपली भूमिका पक्ष म्हणून मांडणं त्यांचा अधिकार आहे। सरकारने घेतलेल्या कामाचा विषय हा सर्व विचारांना एकत्रित घेऊन केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यासारख्या अन्य जे भूमिका मांडतायत त्याच्यावर सरकार योग्य विचार करेल। संसदेमध्ये ज्या पद्धतीने वंदे मातरम बोलू नये अशा प्रकारचा फतवा काढलेला आहे आणि पुढे जाऊन कुठेतरी आमचे जे खासदार आहेत शिवसेनेचे ते बोलतील, हिंमत असेल तर त्यांना बाहेर काढून दाखवा, निलंबित करा असं आवाहन देखील केलेलं होतं। नाही, मला याची माहिती नाही, माहिती घेऊन बोलतो। तेव्हा स्टेजवर मला वाटतं अशा वक्तव्यावर मी प्रतिक्रिया द्यावी असं माझं मत नाही। सर, काल रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, याचे अनेक अर्थ निघत आहेत, अनेक अर्थ जण काढत आहेत। माझ्या या 2 कानांनी मी ऐकलेलं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।